नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग तुम्ही पाहताय आणि आजचा भाग अगदी मजेशीर दाखवलाय. आता सायलीच खरी तन्वी आहे हे सगळ्यांना कळाल्यानंतर सगळेच आता सायलीला सरप्राईज देण्यासाठी उत्सुक आहेत आणि त्यासाठीच त्यांचं प्लॅनिंग सुरू आहे. पण आता त्यांचं प्लॅनिंग सायलीला कळेल की नाही हे पाहण्यासाठी एपिसोड पूर्ण पाहायला विसरू नका आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. चला तर मग आजच्या भागाला सुरुवात करूयात. तर सायलीला आता घरामध्ये कोणीही सापडत नाही. त्यामुळे आता सायली तिच्या आई बाबांना वगैरे अस्मिताला फोन करून पाहत असते, पण कुणाचेही फोन लागेनात. त्यामुळे सायली आता खरं तर चिंतेत असते की आता सगळे कुठे गेले असतील बरं आणि सगळ्यांचे फोन का लागत नाहीयेत. तर सगळेजण इकडे पूर्ण आजीच्या खोलीमध्ये जमा झालेले असतात आणि त्यांचं प्लॅनिंग सुरू असतं की सायलीला आता कसं सरप्राईज द्यायचं यावरनं. आता तेवढ्यातच चैतन्याला काहीतरी आयडिया सुचते आणि आता तो त्याची आयडिया सगळ्यांना सांगत असतो. पण खरं तर ना त्याची आयडिया कोणालाही आवडत नाही. सगळ्यांचे चेहरे मात्र थोडेसे असे पडतात त्याची ही आयडिया ऐकल्यानंतर. त्यावर अश्विन बोलतो की चैतन्य, अरे हे अजिबातही शक्य नाही हं. ही खूप खूप अशी फिल्मी आयडिया आहे. तर इकडे सायली मात्र फोन करून पाहत असते, पण फोन कोणाचेच लागेना आणि तेवढ्यातच आता पूर्णा आजीच्या खोलीतून तिला आता गडबड गोंधळ ऐकायला येतो आणि तिच्या लक्षात येतं की हा आवाज तर पूर्णा आजीच्या खोलीतून येतोय. म्हणजे सगळेजण पूर्णा आजीच्या खोलीत आहेत की काय, आणि ती देखील आता पूर्णा आजीच्या खोलीमध्ये जायला निघते. तर इकडे प्रताप आता चैतन्याला बोलतो, चैतन्य हे बघ, हे सगळं ना खूप जास्त फिल्मी वाटतंय हं. सायलीला हे सगळं काही आवडेल असं मला तरी वाटत नाही. त्यावर सुमन बोलते की हो ना, नाही म्हणजे आपण काहीतरी साधंसंच करूया का, जेणेकरून ते सायलीला देखील आवडेल आणि आता सगळ्यांना देखील ते पटतं. आणि तोपर्यंत आता सायली देखील हा गडबड गोंधळ ऐकून तिथे पूर्णाजीच्या खोलीमध्ये पोहोचलेली असते. आणि आता खरं तर सायलीला तिथे पाहून आता सगळेच जण असे थोडेसे हैराण झालेले असतात. आता त्यांना समजत नाही की सायली आता सगळ्यांना प्रश्न विचारेल की तुम्ही इथे काय करताय वगैरे, आणि तिला आता काय उत्तरं द्यायची. त्यामुळे सगळेजण असे थोडेसे गोंधळलेलेच असतात. आणि सायली आल्यावर विचारते की तुम्ही सगळेजण इथे आहात, तुम्ही सगळे इथे काय करताय. त्यावर आता कल्पना सांगते, अगं काही नाही, असंच सहज मी पूर्णाईंकडे आले होते. त्यावर प्रताप सांगतो की हो ना, आणि मी खोलीमध्ये होतो पण तिथे कल्पना नव्हती आणि ती कुठे गेली हे पाहायला म्हणून मी इकडे पूर्णाईच्या खोलीमध्ये आलो. त्यावर आता चैतन्य सांगतो की हो, आणि मी प्रताप काकांना पाहिलं की ते खूप घाई गडबडीमध्ये कुठेतरी चाललेत आणि ते कुठे चाललेत हे पाहायला मी त्यांच्या मागोमाग इथे आलो. आता सगळेजण ते पूर्णाईच्या खोलीमध्ये का आलेत याचे असे फणी रिझन देत असतात सायलीला, जे की तिला अजिबातही पटत नसतं. त्यावर आता अश्विनची वेळ येते आणि अश्विन सांगतो की हो, मी पाहिलं सकाळी की चैतन्याची तब्येत ना थोडीशी डाऊन वाटत होती, म्हणून मग म्हटलं घरचाच डॉक्टर आहे तर चला त्याला चेक करूयात. म्हणून मग त्याला चेक करण्यासाठी मी त्याच्या मागोमाग इथे पूर्णाजीच्या खोलीमध्ये आलो. आता हे ऐकल्यावर चैतन्यला तर काही कळतच नाही आणि तोही बिचारा आता खरंच आजारी असल्यासारखं चेहरा करतो. त्यावर आता सुमन सांगते की अगं हो, मी ना आधीपासूनच इथे पूर्णाईच्या खोलीमध्ये होते. म्हणजे कल्पना वहिनी इथे आल्या ना त्याच्या आधीपासूनच मी आणि पूर्णाई इथे गप्पा मारत बसलेलो होतो. त्याच्यावर पूर्णा आजी सांगते की मी इथेच होते, मी तर आधीपासूनच इथे होते. अगं काय करणार, खोलीच माझी आहे ना, मी इथे नाही तर मग कुठे असणार बरं. त्यावर आता परत अस्मिता सांगते की अगं मी ना स्मित इकडे आलाय की काय हे पाहण्यासाठी इकडे आले होते पूर्णाईच्या खोलीमध्ये. त्यावर आता सायली थोडंसं चकित होऊनच विचारते, स्मित? नाही म्हणजे तो चालत इथे आलाय का, असं म्हणायचं का तुला. त्यावर आता हसतच अस्मिता बोलते, अगं स्मित चालत कसा येईल बरं. मला असं वाटलं की मम्मा त्याला इथे घेऊन आलीये की काय, आणि म्हणून मग त्याला पाहण्यासाठी मी इथे आले. पण मग इथे आल्यावर माझ्या लक्षात आलं की तो इथे नाहीच आहे. तो तर अगं माझ्या रूम मध्येच आहे ना, त्याच्या पाळण्यामध्ये. त्यावर आता सायली विचारते, तुम्ही नक्की खरं सांगताय ना, नाही म्हणजे तुम्ही सगळे माझ्यापासून काही लपवत तर नाही आहात ना. त्यावर अर्जुन सांगतो की नाही अगं, आम्ही तुझ्यापासून काहीही एक लपवत नाही होत. आणि मी इथे का आलो माहितीये का, अगं अश्विन ना सकाळपासून खूप टेन्शन मध्ये दिसला मला आणि म्हणून मग त्याला समजावण्यासाठी मी इथे आलो होतो. त्यावर आता
खरं तर अश्विनलाही कळत नाही की आता अर्जुनने डायरेक्टली त्याचं नाव सांगितलेलं असतं. त्यामुळे आता अश्विन देखील खरंच टेन्शनमध्ये आल्यासारखं तोंड करून उभा असतो. आता सायली त्याच्याकडे येते. तर आता सगळेच जण आता म्हणजे असे हैराण झालेले असतात की आता ही अश्विनला काय बोलेल वगैरे आणि आता अश्विन कसा रिॲक्ट करेल. आता ती अश्विनकडे येते आणि बोलते की अश्विन भाऊजी, तुम्ही ना काहीच टेन्शन घेऊ नका. तुम्हाला तुमचं दुःख विसरता येत नाहीये ना, हे मी समजू शकते. पण तुम्हाला जर कधी बोलावंसं वाटलं ना, तर माझ्याशी बोलत जा. मी तुमची वहिनी देखील आहे आणि तुमची आते बहीण देखील आहे आता. तर इकडनं अर्जुन मात्र अश्विनला खुणावत असतो, की "अरे, थोडंसं तोंड पाडून अश्विन, थोडंसं तोंड पाडून खरंच टेन्शनमध्ये असल्यासारखं दाखव रे बाबा तिच्यासमोर." आता खरं तर सायली असं बोलल्यानंतर अश्विनलाही काहीच सुचत नाही, की आता हिला काय बोलावं. पण अश्विन पुढे बोलतो, की "हो, हो, चालेल ना. इथून पुढे बोलेल मी तुझ्याशी. पूर्ण आजीने पण समजावलंय मला. मी बोललो तिच्याशी. इथून पुढे नाही टेन्शन घेणार मी. तू नको काळजी करूस माझी." त्यावर आता प्रताप बोलतो, की "अरे इथे सगळेजण काय करतोय आपण बरं? चला, चला पूर्णाईला आराम करू द्या. चला बरं आपण सगळ्यांनी इथून." आणि एक-एक करून आता सगळे तिथून निघून जातात. पण सायली मात्र आता पूर्णा आजीसोबत बोलायला तिथेच थांबते. आणि आता अर्जुनच्या लक्षात येतं, की सायली आता पूर्णा आजीला प्रश्न विचारेल. त्यामुळे आता अर्जुन येतो आणि सायलीला तिथून घेऊन जात असतो. त्यावर तर सायली त्याला बोलत असते, की "अहो मला आजीशी बोलायचं आहे." त्यावर अर्जुन बोलतो, की "नाही, नाही. अगं पूर्ण आजीला आता आराम करू दे. तू नंतर बोल तिच्याशी. चल बरं." आणि अर्जुन आता सायलीला तिथून घेऊन जातो. तर इकडे हा सचिन महिपतच्या खोलीमध्ये आलेला असतो आणि तो विचार करत असतो की महिपतने त्याच्या कपाटामध्ये नक्की काय लपवलंय. आणि शेवटी तो महिपतचं कपाट उघडून पाहतो आणि त्याच्या हाती एक सुरा लागतो. आता हा सचिन विचार करत असतो की म्हणजे अण्णांनी त्यांच्या कपाटामध्ये मगाशी सुरा लपवलाय. तर नाही, काय तर महिपत बाबा म्हणत होते की त्यांनी सगळ्या शस्त्रांचा त्याग केलाय वगैरे, आणि मग हा सुरा इथे काय करतोय. नाही, हे काहीतरी नक्कीच काळं बेर आहे. तर इकडे आता पूर्णाजीच्या खोलीमधनं सगळेजण आता हॉलमध्ये येऊन बसलेले असतात आणि अजूनही त्यांचा आता तेच विचार करत असतात की सायलीला आता सरप्राईज देण्यासाठी नक्की काय करायचं बरं. तेवढ्यातच सायली तिथे येते आणि कल्पनाला विचारते की आई बाबा कुठे आहेत. त्यावर आता कल्पना तिला सांगते की अगं तू आता इतक्या दिवसांनी त्यांना भेटली आहेस ना, त्यामुळे ते आता मंदिरामध्ये गेलेत आणि ते अभिषेक देखील करणार आहेत. आणि मधुभाऊंना इतका वेळ इथे बसवलं नसतं ना, म्हणून मग कुसुमताई त्यांना घेऊन आश्रमाकडे गेलेत. त्यावर आता सायली बोलते की हो, ते कुसुमताईने सांगितलं मला. आता सायली तिथून निघणार असते तेवढ्यातच आता प्रतापला काहीतरी कल्पना सुचते आणि प्रताप आता मोठ्यानेच ओरडतो. हा, आता हे ऐकल्यानंतर मात्र सगळेजण प्रतापकडे पाहत असतात. तर सायलीला मात्र कळतच नाही की नक्की प्रतापला काय बोलायचंय. त्यावर आता अर्जुन तिला बोलत असतो की बायको चल आपण आपल्या खोलीमध्ये जाऊया, तुझी मेडिसिनची वेळ झाली आहे ना, चल बरं. त्यावर आता सायली बोलते की अहो थांबा, बाबांना नक्की काय म्हणायचंय ना, ऐकू तरी देत मला. बाबा सांगा बरं तुम्हाला काय म्हणत होतात. तर आता प्रतापलाही सुचेना काही आणि तोही बोलतो मी कुठे काय म्हणत होतो. अगं मी तेच म्हणत होतो की तू तुझ्या गोळ्या घेतल्यायस का, जा बरं तुझ्या गोळ्या सगळ्या वेळेवर घे म्हणून. आता सायली खरं तर गोंधळून जाते की या सगळ्या माणसांचं नक्की चाललं तरी काय मगाच धरून. आणि आता तेवढ्यातच आता चैतन्य परत त्याला काहीतरी आयडिया सुचलेली असते आणि तोही आता प्रतापसारखा मोठ्याने टाळी वाजवत हा करतो. आता सायली लगेच त्याला विचारते चैतन्य भाऊजी काय झालं. आणि सगळेजण चैतन्याकडे पाहत असतात. तर आता चैतन्य नाटक करत सांगतो की पाय मुरगळला माझा म्हणून ओरडलो मी. त्यावर सायली बोलते की असं उभ्या उभ्या पाय मुरगळतो का. त्यावर चैतन्य बोलतो की हो हो माझा मुरगळतो. त्यावर अर्जुन देखील बोलतो हो ना, अगं याला होतं असं, ऑफिसमध्ये देखील होतं, कोर्टामध्ये देखील पाय मुरगळला होता याचा असाच. ते सगळं जाऊ दे, तू चल मेडिसिन घे. त्यावर कल्पना देखील सायलीला सांगते की सायली तू आता तुझे मेडिसिन्स घे आणि आराम कर. पण आता सायली खरं तर काही तिथून जायला तयारच नसते. त्यामुळे अर्जुन आता सगळ्यांचा आता एक व्हॉट्सअप ग्रुप तयार करतो आणि म्हणजे त्या ग्रुपमध्ये सायली सोडून बाकी सर्वजण असतात आणि त्या ग्रुपवर मेसेज करतो की कोणालाही आता तन्वी सेलिब्रेशनचं काही सुचलं असेल आयडिया वगैरे तर या ग्रुपमध्ये टाका, यामध्ये काही सायली नाहीये, आपण सगळं काही इथेच डिस्कस करू. आणि आता सगळ्यांचे फोन सोबतच वाजतात आणि सगळेजण आता सोबतच मेसेजेस पाहत असतात. त्यामुळे आता सायलीला त्यांच्यावर संशय येतो आणि सायली विचारते की हे काय, तुम्हा सगळ्यांचे मोबाईल एक साथ कसे वाजले, एकाच वेळेला कसे मेसेजेस आले बरं तुम्हाला.
आणि आता यांची चोरी पकडली जाऊ नये म्हणून आता अर्जुन ना त्याच्या फोनकडे पाहून आता अश्विनला आणि चैतन्याला खुणावत असतो की फोन सायलेंटवर करा, फोन सायलेंटवर करा. पण आता तो नक्की काय इशारा करतोय हे काही या दोघांनाही कळेना. म्हणूनच आता अश्विन आता त्या ग्रुपवर मेसेज करतो की दादा, अरे तू काय खाणाखुणा करतोयस इथे ग्रुपवर, अरे नीट सांग ना. त्यावर आता खरं तर परत एकदा सगळ्यांचे मोबाईल वाजतात आणि सगळे तो मेसेज पाहतात. आता मात्र सायलीला चांगलाच संशय येतो की यांचं नक्कीच काहीतरी शिजतंय. आणि सायली विचारते देखील, नक्की काय चाललंय तुमचं? पण आता सगळेच तिला सांगतात की कुठे काय, अगं काहीच नाही. आणि आता अर्जुनच्याही लक्षात येतं आणि अर्जुन परत सगळ्यांना मेसेज करतो की सगळ्यांनी आपापले फोन सायलेंटवर करा. आणि आता त्याचा तो मेसेज पाहिल्यानंतर सगळेजण आपापले फोन सायलेंटवर करून टाकतात. आता फोन सायलेंटवर केल्यानंतर अर्जुन परत एकदा सगळ्यांना मेसेज करतो की सगळ्यांनी ना आता काहीतरी कारण सांगून आपल्या मेन गेटवर या, आपण तिथे बोलूयात या सेलिब्रेशन बद्दल वगैरे. आणि आता खरं तर सायलेंटवर असल्यामुळे कोणाचाही फोन वाजत नाही. त्यामुळे आता अर्जुनला सगळ्यांना आता इशारा करून सांगावं लागतं की मोबाईल पहा, मेसेज पहा. आणि त्याने इशारा केल्यानंतर सगळेजण तो मेसेज पाहतात. आणि सगळ्यात आधी आता अर्जुनच बाहेर जायला निघतो आणि बोलतो की माझी ना एक खूप महत्वाची मीटिंग आली आहे, चल रे चैतन्य, आपल्याला मीटिंग घेणं जायचंय ना. आणि आता चैतन्य देखील त्याच्यासोबत बाहेर पडतो. तर प्रताप देखील कल्पनाला बोलतो की कल्पना, अगं माझी देखील एक मीटिंग आहे, मला अर्जंटली फॅक्टरीमध्ये जावं लागतंय, मी जातो आता फॅक्टरीमध्ये. त्यावर कल्पना बोलते की हो मग मला पण मार्केटला सोडा ना. त्यावर सायली बोलते की तुम्ही दोघे जर मार्केटला जात असाल तर मी पण येऊ का तुमच्यासोबत? नाही, लहानपणी मी यायचे ना तुमच्यासोबत मार्केटला, तुम्हाला आवडायचं ना ते. त्यावर आता कल्पना बोलते की अगं हो चालेल ना. तेवढ्यातच आता तिला थांबवण्यासाठी अस्मिता बोलते, सायली अगं मला ना बँकमध्ये एक काम आठवलं, मला आत्ताच बँकमध्ये जायला हवंय, तू एक काम कर ना, स्मितला सांभाळ, मी आलेच हं, थोड्या वेळातच आले मी. तर असं बोलून तीही आता तिथून निघून जाते. तर एकटा अश्विन आता तिथे उरलेला असतो. तर अश्विन बोलतो की वहिनी, मला ना हॉस्पिटलला जायला हवंय, खूप पेशंट आहेत ग आज, ते वाट पाहत असतील माझी, मी येतोच. आणि अश्विनही आता तिथून बाहेर पडतो. तर सायली मात्र विचार करत असते की हे सगळेजण सोबत बाहेर का पडलेत, नक्की काय शिजतंय बरं यांचं. तर इकडे सगळेजण आता मेन दरवाजाच्या बाहेरच तिथे जमलेले असतात आणि सगळ्यांची कुजबूज सुरू असते, आता नक्की सेलिब्रेशनसाठी काय करायचं. तर सायली इकडे स्मिथला खेळवत असते आणि त्याला बोलते की आपण काय करायचं बरं, आता बागेमध्ये जाऊन फुलं पाहूयात का, पाऊस कसा पडतोय पाहूया का. आणि आता स्मिथला खेळवत खेळवत ती घरातून बाहेर येते. आणि बाहेर आल्यानंतर तिचं लक्ष जातं आणि ती पाहते तर काय, सगळेजण इथेच थांबलेले आहेत, कोणी देखील बाहेर कुठेही गेलेलं नाहीये. आता सायली तिथे येते आणि चैतन्याच्या पाठीवरती थोपटवते. तर चैतन्य वळून पाहतो आणि सगळ्यांच्या लक्षात येतं की आता सायली इथे आली आहे आणि आता परत एकदा त्यांचं खोटं पकडलं गेले आणि परत एकदा त्यांची चांगलीच तारांबळ उडालेली असते, चांगलेच आता गडबड गोंधळ उडाला आहे त्यांचा. सायली आता विचारते की काय चाललंय. त्यावर आता प्रत्येक जण एकमेकांना विचारत असतो काय चाललंय, काय चाललंय. आणि नंतर सगळे बोलतात की कुठे काय, काहीच नाही चाललंय. त्यावर सायली आता अर्जुनला विचारते, काय हो तुमची मीटिंग होती ना, तुम्ही गेला नाहीत. त्यावर आता चैतन्य सांगतो की पाऊस, पाऊस इतका आहे ना, सगळीकडे पाणी भरलंय, रस्त्यावर पाणी, ट्रेन बंद, बस बंद, कोर्ट सुद्धा बंद झालंय. त्यावर आता सायली बोलते की पाऊस आल्यावर कोर्ट बंद राहतं तुमचं. त्यावर चैतन्य बोलतो की हो, कोर्टामध्ये पाणी शिरलं ना, कोर्ट देखील बंद आहे. त्यावर आता सायली प्रतापला विचारते की बाबा तुमची तर मीटिंग होती, तुम्ही फॅक्टरीमध्ये निघाला होतात ना. त्यावर आता प्रताप सांगतो की अगं पोस्टपोन झाली मीटिंग या पावसामुळे. आता ती अस्मिताला विचारते, अस्मिता अगं तू देखील बँकेत नाही गेलीस. त्यावर अस्मिता सांगते की अगं मॅनेजर, तो मॅनेजर सुट्टीवर येते, मला आत्ता आठवलं ना, मग जाऊन काय उपयोग बरं, त्यापेक्षा मी उद्याच जाईन ना बँकेत. आता सगळेजण उडवाउडवीची उत्तरं देत असताना सायली विचारते, तुम्हाला ना अभिनय देखील करता येत नाहीये कोणालाही, नाही नक्की काय शिस्त आहे तुमचं, मला सांगाल का कोणी. त्यावर आता सगळेजण बोलतात की कुठे काय, पाऊस, पाऊस येतोय ना, त्यामुळे सगळेजण इथे आहेत. त्यावरती अश्विनला विचारते की अश्विन भाऊजी, तुमच्याला तर खूप पेशंट होते ना, काय झालं तुमच्या त्या पेशंटचं, सिरियस होता ना तो. त्यावर सगळे एकसाथ बोलतात की गेला, गेला तो.
त्यावर आता अश्विन आता सावरतच सांगतो की म्हणजे माझ्या औषधांचा त्याला खूप लवकर फरक पडला आणि तो बरा होऊन घरी गेला. खरं तर आता सायलीच्या लक्षात आलेलं असतं की इथे नक्की यांचं काहीतरी गडबड गोंधळ सुरू आहे, काहीतरी शिजतंय. पण खरं तर कोणीही सायलीला ते कळू देत नाही की तिच्यासाठी सरप्राईज प्लॅन करायचं चाललंय म्हणून. आणि सायलीच्या एव्हाना आता लक्षात आलेलं नसतं. आणि सायली आता परत एकदा हॉलमध्ये येऊन बसते. तर सगळेजण अर्जुनला बोलत असतात. अर्जुन बोलतो की माझी बायको रागावली ना आता माझ्यावर, ती चिडेल आता माझ्यावर. तर अस्मिता बोलते की ती जास्त वेळ काही तुझ्यावर चिडून नाही राहू शकत. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता सायलीसाठी मस्त असं सरप्राईज सगळ्यांनी प्लॅन केलेलं असतं. असे सगळे मस्त नटून थटून रेडी आहेत, मस्त सजावट वगैरे केलेली आहे आणि सगळेजण सायलीचं असं फुलांच्या पाकळ्या वगैरे टाकून आता घरामध्ये स्वागत करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि सायली देखील या स्वागतामुळे अगदी भारावून गेलेली आहे. तर आता काय सरप्राईज प्लॅन केलंय आणि हा तन्वीचं सेलिब्रेशन हे लोक कसे करणार आहेत हे पाहण्यासाठी उद्याचा एपिसोड पाहायला विसरू नका. आणि आजचा एपिसोड आवडला असल्यास चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.